नमस्कार. मी आज तुम्हाला हिरव्या मटारपासून एक रेसिपी करून दाखवणार आहे. नाश्ताच म्हणायचा हा. तर त्यासाठी मी 1-1.5 कप ह्या कपानं मोजून मैदा घेतलेला आहे. वजनी प्रमाण त्याचं 200 ग्रॅम आहे. त्यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते, अर्धा टीस्पून, आणि अर्धा टीस्पून मी त्यात ओवा घालते. हातावर थोडा चोळून घेते, वास चांगला येतो त्याला. आणि 1-2 टीस्पून मी तेल घालते त्यात. ते पिठाला चांगलं आता हातानं चांगलं चोळून घ्यायचं पिठाला. त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून कणिक कशी भिजवतो चपातीसाठी त्या तशा प्रकारे भिजवून घ्यायचं. थोडंसं घट्ट पीठ भिजवायचं. साधंच पाणी घेतलंय मी, नॉर्मल. एकदम पाणी नाही घालायचं, अगदी कमी कमी घालत मळून घ्यायचं. हे झालेलं आहे मळून. आता थोड्या वेळासाठी मी झाकून बाजूला ठेवून देते. आणि आता त्याचं भरायचं सारण बनवते मी आता. तर कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 भाजीच्या चमच्याने 1 चमचा तेल टाकलं. पळीनं तेलाच्या 1 पळी टाकलं तरी चालतं. त्यात जिरं टाकलं मी 1 टीस्पून. जिरं थोडं तडतडले की मग थोडा कढीपत्ता टाकायचा त्याच्यामध्ये. जिरं तडतडलं आहे. बारीक चिरलेला आहे मी कढीपत्ता, तो टाकून घेतला पहिला. नंतर मी बारीक चिरलेली लसूण आणि बारीक चिरलेलं आलं टाकून घेतलं. थोडंसं भाजत आलं की मग त्यामध्ये मटार घालून घ्यायचं. अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत मी, हिरवे मटार, ताजे मटार आहेत हे. थोडं त्याच्यावर झाकून ठेवते म्हणजे मटार चांगले शिजतात. उकडलेले 4 बटाटे घेतलेत मी तुकडे करून. 1/2 किलो बटाटे आहेत. त्यामध्ये मी 2 मिरचीचा क्रश टाकलेला आहे, स्किप झाला आहे व्हिडिओ. मीठ टाकलं मी चवीप्रमाणे. 2 मिरच्या बारीक क्रश करून टाकलेल्या आहेत. थोडं हे चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स टाकलं. आणि त्यामध्ये मॅगी मसाला मी थोडा टाकते चवीप्रमाणे. तो ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तर टाकू नका. हळद टाकून घेतली थोडी, 1/2 टीस्पून. आता हे मॅशरनं चांगलं बारीक करून घ्यायचं. त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त राखायचा नाही, पूर्ण पाणी आटवून घ्यायचं. म्हणून मी बटाटे आधीच उकडून कापून फोडी करून ठेवलेल्या होत्या. 1/2 किलो बटाटे होते. थोडे एकजीव करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले सर्व जिन्नस ते लागतात त्याला व्यवस्थित. यामध्ये पाण्याचा अंश आता नाही आहे कायच. यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेते मी बारीक चिरलेली. यामध्ये मी चिली फ्लेक्स घातले, परत थोडीशी क्रश मिरची घातली या. त्याच्यामुळे मी तिखट टाकलेलं नाही यामध्ये. तुम्हाला हवा असल्यास थोडंसं लाल तिखट पण टाकू शकता.
झाकून ठेवते थोडं 1 मिनिटभर. ह्यात एक थोडासा मी लिंबू रस घालून घेते, चव चांगली येते त्याला छान. आंबट तिखट असं चव चांगली येते म्हणून थोडासा टाकला मी. आता हे थंड करायसाठी मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवते. तर हे पीठ भिजलेलं आहे चांगलं. त्याचे एक छोटे छोटे 4-5 गोळे करून घेते मी आणि लाटून घेते. थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं, पातळ लाटी लाटून घ्यायची. मैदा घेऊन थोडासा. थोडी पातळच लाटायची चपातीपेक्षा. ओवा घातलेला दिसतो वरती. ओव्यानं चांगलं टेस्ट येते म्हणून मी टाकलेला आहे थोडा ओवा. म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास लाईक शेअर करा, कमेंट करून सांगा कुठून बघताय व्हिडिओ, आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला दिसतील. सगळ्या पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत बघा. त्याला थोडंसं तेल लावून घेते मी. एक पोळीला थोडंसं मैदा घालते त्याच्यावर. दुसरी पोळी घालून घेते त्याच्यावर. परत त्याला थोडंसं तेल लावून परत त्याच्यावर मैदा घालते. दुसरी घालून झालेली आहे. अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या घालून घेणार आहे. लाटून घ्यायचं थोडं सगळ्या पोळ्या घालून घेतल्यानंतर. थोडंसं लाटणं फिरवायचं हळूवार. त्याचा आता मी रोल बनवून घेते. घट्ट रोल बनवायचा, मध्ये पोकळ सोडायचं नाही. त्याचे पदर सुटू नयेत म्हणून जर अशी मैद्याची पेस्ट केली आहे ती लावून घेते एक साईडला, म्हणजे गच्च बसतं इथे. अशा प्रकारे रोल करून घेतला आहे. त्याचे आता गोळे बनवून घ्यायचे 1-1 इंचाचे. झालेले आहेत गोळे बनवून. आता लाटून घ्यायचे. 1-2 गोळे लाटून दाखवते तुम्हाला. खूप छान होतो हा नाश्ता. थोडंसं लाटून घ्यायचं हळूवार मैद्यावर. जास्त मोठं नाही करायचं, पुरीपेक्षा जरासं मोठं. त्यामध्ये मी हे मिक्स केलेल्या सारणाचा आता मी गोळ करून घेतले. 1-1 गोळा त्यामध्ये घालून घेते आता. सगळ्या कडा त्याच्या एकत्र घेऊन मिटवायच्या.
थोडंसं चपटं करायचं. ह्या पद्धतीने मी करून घेते. कडा एकदम घट्ट बसवायच्या, नाहीतर त्या उलगडण्याची शक्यता असते. तर मी तळायला घेतलेलं आहे. तेल कढईत तापलेलं ठेवलेलं होतं मी आधीच. तुम्हाला तळून दाखवते. तापलेलं आहे तेल थोडंसं. थोडंसं असं वरती तेल उडवायचं त्याच्या. तांबूस कलर येईपर्यंत दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं. म्हणजे चांगले होतात ते, खायला चांगले लागतात. वरून कुरकुरीत, आतून मऊ सारण. वरचं आवरण त्याचं कुरकुरीत झालं की चांगले लागतात खायला. एकदम फास्ट जाळ नाही करायचा. भाजलं पाहिजे ते वरचं आवरण. काढून घेते बघा आता. ह्या प्रकारे मी सगळे भाजून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. खूप छान लागतात खायला. थँक्यू.